नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एम जे शेख इंग्लिश अकॅडमी मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TCS प्रीवियस इयरची 6th क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहोत, जी महाडाने घेतलेली होती। तर चला बघूयात। सहाय्यक वरिष्ठ लिपिक महाडा तर्फे जी एग्जाम झाली होती ती आपण सॉल्व करून घेणार आहोत। आपलं बुक आज मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांना हे बुक परचेस करायचं असेल ते आपल्या ॲपवरून देखील परचेस करू शकतात। या ॲपवरून बुक परचेस करण्याचा फायदा एक आहे की इमिजिएट तुम्हाला कोर्सला पण जॉईन होता येईल, तर इथून ते परचेस करा। बाकीचे सगळे वैशिष्ट्य त्यामध्ये दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा घेता येईल। पुढे आता बघा, पहिला क्वेश्चन आहे यामध्ये। या क्वेश्चन पेपरमध्ये पहिला क्वेश्चन आहे, जो क्वेश्चन आहे इडियमवर। बघूयात। In the following question, out of the given 4 alternatives, select the alternative which best expresses the meaning of the underlined idiom phrases. Underlined idiom phrases वर तो प्रश्न विचारलेला आहे। व्यवस्थित बघा, काळजीपूर्वक तो प्रश्न बघा। काय प्रश्न आहे तो बघूया। Most people in African countries are still living from hand to mouth. आता ही यांनी इथे idiom दिली आहे, live from hand to mouth म्हणजे काय? live from means त्याचा अर्थ काय होतो? म्हणजे आपण मराठीत काय म्हणतो, कसा बसा उदरनिर्वाह करणे किंवा हातावर पोट असणे, असे जे आपण मराठीत म्हणी वापरतो त्यासाठी इंग्लिशमध्ये कोणती म्हण वापरतात? लिव्ह फ्रॉम हँड टू माउथ म्हणजे कशी बशी उपजीविका भागवणे, कसं हातावर पोट असणे असा त्याचा अर्थ होतो। मग ह्या 4 ऑप्शनमध्ये ते ऑप्शन कुठे आहे ते आपण बघूयात। त्यात पहिलं ऑप्शन दिलं आहे, टू हॅव जस्ट इनफ मनी टू लिव्ह ऑन अँड नथिंग एक्स्ट्रा। टू हॅव जस्ट इनफ मनी टू लिव्ह ऑन। आता इथे दिले बघा, अँड नथिंग एक्स्ट्रा म्हणजेच काय? याच्यात एवढं सांगितलं आहे की फक्त उदरनिर्वाह चालवण्यासाठी पैसे आहेत, बाकी एक्स्ट्रा शिल्लक काही नाही, काही उरत नाही वगैरे। म्हणजे याचाच अर्थ काय होतोय? कशी बशी उपजीविका करणे असा त्याचा अर्थ आहे मित्रांनो। मग लक्षात घ्या, हेच त्याचं उत्तर येईल। बाकीचं डुईंग मॅन्युअल लेबर फॉर लाईव्हलीहूड म्हणजे उपजीविकेसाठी शारीरिक कष्ट किंवा श्रम करणे, हे येणार नाही। तिसरं बघा, अर्निंग अ लॉट ऑफ वेल्थ बाय सेल्फिश मीन्स म्हणजे स्वार्थी मार्गाने खूप पैसा कमवणे, हे देखील येणार नाही। चौथा आहे, सेव्हिंग मनी फॉर द फ्युचर जनरेशन भावी पिढीसाठी पैसा बचत करणे असा त्याचा अर्थ आहे। मग हे देखील ऑप्शन येणार नाहीत। मग प्रश्न क्रमांक 1चं उत्तर काय येईल या फ्रेजेसचं? स्टील लिव्हिंग फ्रॉम हँड टू माउथ म्हणजे आपण बेस फॉर्म मध्ये घेत असतो। बेस फॉर्म काय? इथं ING फॉर्म विचारलाय। लिव्ह फ्रॉम हँड टू माउथ चाच अर्थ काय होतो? टू हॅव जस्ट इनफ मनी टू लिव्ह ऑन अँड नथिंग एक्स्ट्रा, हे येईल। डन। मग दुसरा प्रश्न बघा। इन द फॉलोइंग क्वेश्चन्स द सेंटेन्स गिवन विथ अ ब्लँक इज टू बी फिल्ड विथ अन अप्रोप्रिएट प्रेपोजिशन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इट। आता काय विचारलंय? अप्रोप्रिएट प्रेपोजिशन। कशावर प्रश्न आहे? प्रेपोजिशनवर प्रश्न आहे। आता याच्यात बघा, वी आर रिअली बॅड डॅश डॅश प्रेडिक्टिंग फ्युचर कॉस्ट ऑफ आवर ॲसेट्स। आता याच्यात काय दिलंय? बॅडच्या सोबत कोणतं प्रेपोजिशन आहे? इथे ॲट दिलंय, फॉर दिलंय, इन दिलंय आणि ऑन दिलंय, बरोबर आहे। आता आपण गुड ॲट आणि बॅड ॲट या सेट प्रेपोजिशनचा वापर करतो या फ्रेजेस सोबत, बरोबर आहे। आता गुड ॲट म्हणजे काय? टू बी एक्सपर्ट इन समथिंग म्हणजे गुड ॲट। आणि बॅड ॲट म्हणजे काय? बॅड ॲटचा अर्थ होतो ऑफ पुअर क्वालिटी ऑर अ लो स्टँडर्ड। अ पुअर क्वालिटी ऑर ए लो स्टँडर्ड असा त्याचा अर्थ होतो। ए पुअर क्वालिटी किंवा ऑफ पुअर क्वालिटी ऑर ए लो स्टँडर्ड असा त्याचा अर्थ होतो, लक्षात घ्या। ठीक आहे, थोडक्यात म्हणजे गुड ॲट समजलं, बॅड ॲट समजलं, लक्षात आलं? हां। प्रश्न क्रमांक 1चं उत्तर काय येईल? बॅट सोबत ॲट येत असतं, लक्षात घ्या। प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आलं ॲट। डन। मग प्रश्न क्रमांक 3 बघा आता। इन द फॉलोइंग क्वेश्चन out of the given 4 alternatives select the one which is similar in meaning to the given underlined word. आता अंडरलाइन वर्डला त्याचा अर्थ काय आहे म्हणजे कशावर प्रश्न विचारलाय हा? सिमिलर इन मिनिंग म्हणजेच काय? समानार्थी मित्रांनो असा त्याचा अर्थ होतो, लक्षात घ्या। द चर्च वॉज हॅलोड प्लेस
बिकॉज ऑफ द सॅक्रेड आर्टिफॅक्ट्स. आता सॅक्रेड या शब्दाला येथे अंडरलाईन केलं आहे. सॅक्रेड हा शब्द खूप वेळेस आपल्याकडून तो ऐकला गेलेला आहे. बहुतेक वेळेस मी लाईव्ह लेक्चरमध्ये पण सांगितलं आहे. सॅक्रेड म्हणजे काय? सॅक्रेडचा अर्थ होतो पवित्र. सॅक्रेडचा अर्थ काय होतो? पवित्र होतो. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये होली किंवा स्पिरिच्युअल, होली किंवा स्पिरिच्युअल किंवा आपण त्याला आणखी काय म्हणतो? डिव्हाइन असं देखील म्हणत असतो. कशाला? सॅक्रेड या शब्दाला. मग इथं दिलेलं आहे बघा, काय दिलंय? पहिला शब्द दिलाय व्हॅल्यूड. व्हॅल्यूड म्हणजे काय? त्याला आपण काय म्हणतो? व्हॅल्यूड म्हणजे काय? त्याला आपण काय म्हणतो? ट्रेझर्ड असं म्हणतो किंवा इम्पॉर्टन्स असा म्हणतो. म्हणजे महत्वाचे किंवा उपयुक्तता असलेले, महत्वाचे किंवा उपयुक्तता असलेले, उपयुक्तता असलेले किंवा आपण त्याला थोडक्यात मोलाचे असं देखील म्हणतो. मोलाचे असं देखील म्हणत असतो, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे आपण त्याला ट्रेझर असं म्हणू शकतो, ट्रेझर्ड असं म्हणू शकतो इंग्लिशमध्ये, लक्षात घ्या. आता होली म्हणजे काय? होली म्हणजे सॅक्रेड. होली म्हणजेच काय? सॅक्रेड, डिव्हाइन किंवा स्पिरिच्युअल असं त्याला आपण म्हणत असतो, लक्षात घ्या. मग प्रश्न क्रमांक जो आहे तिसरा, त्यामध्ये सॅक्रेड या शब्दाला अंडरलाईन केली आहे आणि त्याचा सिनोनिम म्हणजे जवळचा समानार्थी शब्द कोणता? तर तो आहे होली. कोणता आहे? होली. आता तिसरं बघा, त्याच्यामध्ये शब्द दिलाय प्रेसियस. प्रेसियस म्हणजे काय? प्रेसियसचा अर्थ होतो, प्रेसियसचा अर्थ होतो व्हॅल्युएबल. व्हॅल्युएबल म्हणजे, व्हॅल्युएबल म्हणजेच त्याला आपण म्हणतो मौल्यवान, मौल्यवान असं आपण म्हणतो. आणि स्केअर्स, स्केअर्स म्हणजे काय? त्याला आपण म्हणतो रेअर किंवा लिमिटेड. स्केअर्स म्हणजेच काय? रेअर किंवा लिमिटेड, लक्षात घ्या. लक्षात म्हणजेच काय? त्याला आपण महाराष्ट्र दुर्मिळ असं म्हणत असतो, क्वचितच आढळणारे असं म्हणत असतो किंवा त्याला आपण दुर्लभ असं देखील म्हणत असतो, लक्षात घ्या. मग प्रश्न क्रमांक 3चं उत्तर काय आलं? सॅक्रेडचा समानार्थी काय आला? होली आला. क्लिअर? चलो नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 4 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन, आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच इज द बेस्ट सबस्टिट्यूट ऑफ द फ्रेज. सबस्टिट्यूट ऑफ द फ्रेज. ठीक आहे, आता याच्यात दिलंय बघा, अ पर्सन कन्सिडरिंग हिमसेल्फ टू बी सुपेरियर इन कल्चर अँड इंटेलेक्ट. म्हणजे हा वन वर्ड सबस्टिट्यूशनवर क्वेश्चन आहे. कशावर आहे? वन वर्ड सबस्टिट्यूशनवर हा क्वेश्चन आहे. आता काय दिलंय? अ पर्सन कन्सिडरिंग हिमसेल्फ टू बी सुपेरियर इन कल्चर अँड इंटेलेक्ट. म्हणजे त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? आता इथे बघा, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आता याचे जे ऑप्शन दिलेले आहेत, बहुतेक ऑप्शन फक्त विद्यार्थ्यांना याच्यातला एक ऑप्शन माहीत असेल, इम्पोस्टर, आयकॉनोक्लास्ट किंवा हेनपॅक्ट किंवा हायब्रो, हे जे शब्द आहेत मुलांना क्वचितच माहीत असतात, लक्षात घ्या. आता हायब्रो म्हणजे काय? हायब्रो म्हणजे हा इंटेलेक्च्युअल पर्सन असतो, बुद्धिमान असतो, इंटेलेक्च्युअल, बरोबर? इंटेलेक्च्युअल पर्सन असतो. आणखी त्याला आपण दुसऱ्या भाषेत सॉफिस्टिकेटेड असं म्हणतो, सॉफिस्टिकेटेड असं म्हणतो, म्हणजे विद्वान म्हणतो, उच्च सुसंस्कृत असं म्हणतो, लक्षात. ठीक आहे. आणि आयकॉनोक्लास्ट म्हणजे काय? आयकॉनोक्लास्ट म्हणजे काय? जो व्यक्ती मूर्तीपूजेला विरोध करतो, काय करतो? मूर्तीपूजेला विरोध करतो, त्याला आपण काय म्हणतो? आयकॉनोक्लास्ट. म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? आपण रॅडिकल असं म्हणू शकतो आपण, किंवा आपण त्याला आणखी असं म्हणतो रॅडिकल म्हणू शकतो, किंवा आपण त्याला आपल्या भाषेत बंडखोर असं देखील म्हणतो, म्हणजे रिबेल असं आपण म्हणू शकतो, किंवा पर्सन हु अपोज आयडल वर्शिप असंही आपण म्हणतो. तो असतो आयकॉनोक्लास्ट. त्याला आपण मराठीत मूर्तीभंजक असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? मूर्तीभंजक, लक्षात घ्या, मूर्तीभंजक. ठीक आहे, असं म्हणत असतो. आता तुम्हाला पहिलं कळालं. पहिला कोण असतो? विद्वान असतो, व्यासंगी असतो किंवा उच्चभ्रू व्यक्ती असतो. कोण? हा पहिला हायब्रो. आता पुढे बघा, इम्पोस्टर. इम्पोस्टर कोण? इम्पोस्टर कोण असतो? ढोंगी माणूस, तोतया असं कोण म्हणतो? भामटा, जो काय असतो? चीटर असतो, चीट असतो, फेक असतो, फ्रॉड असतो, बरोबर आहे? याला आपण म्हणतो एक तर चीट म्हणा, फेक म्हणा किंवा फ्रॉड म्हणा. भामटा, लफंगा, लुच्चा, तोतया असं आपण म्हणतो, तो असतो इम्पोस्टर. क्लिअर? आता पुढचा शब्द बघा, हेनपेक्ट. हेनपेक्ट म्हणजे काय? आता हा शब्द ऐकलाय, अ पर्सन किंवा अ हजबंड हु इज कंट्रोल्ड बाय हिज वाईफ. म्हणजे बायकोच्या अधीन असलेला नवरा, किंवा बायको सांगेल तेच
ऐकणारा, बायकोच्या कह्यात असलेला नवरा, त्याला इंग्लिशमध्ये हेनपॅक्ट हजबंड असं म्हणतात. म्हणजे त्याला आपण म्हणतो हजबंड विच इज कंट्रोल्ड, विच इज नाही, हु इज हजबंड हु इज कंट्रोल्ड बाय हिज ओन वाईफ, दॅट इज कॉल्ड हेनपॅक्ट. म्हणजे आपल्या भाषेत आपण त्याला वेगवेगळे, म्हणजे जशी जशी भाषा बदलते तसे तसे याला शब्द बदलत असतील. काही भाषेत त्याला बायल्या म्हणतात, नुसता बाईचाच ऐकतो, बायल्या, नुसतं खाली माना घालतो, हा बाईचा आहे करतो, असे आपण बनतो वेगवेगळे शब्द. हा काय, पत्नीच्या कह्यात असणारा नवरा, कह्यात असणारा नवरा, असणारा नवरा. डन, क्लिअर. मग मित्रांनो याचं वन वर्ड सबस्टिट्यूशन काय येईल मग, अ पर्सन कन्सिडरिंग हिमसेल्फ टू बी सुपेरियर इन कल्चर अँड इंटेलेक्ट, मग तो असतो हायब्रो. डन. प्रश्न क्रमांक 4चं उत्तर काय आलं, 1 आलं. क्लिअर. चलो नेक्स्ट. इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 alternatives सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द प्रोवर्ब. काय विचारलंय, प्रोवर्ब विचारलाय. प्रोवर्बचा मिनिंग आपल्याला विचारलाय, ते व्यवस्थित लक्षात घ्या. आता प्रोवर्ब काय दिले, ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स, ऑलरेडी ही येऊन गेली आहेत. मी जो 4था किंवा 5वा पेपरमध्ये करायचे हे विचारलंय किंवा त्या रेंजमध्ये हा विचारलेला आहे. तो क्वेश्चन पेपर मी सोडवला ऑलरेडी, हा क्वेश्चन TCSने रिपीट केला आहे, लक्षात घ्या. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स म्हणजे उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ असते. नुसतं बोलण्यापेक्षा कर्तव्य केलेलं हे कधीही बरं असतं, बोलण्यापेक्षा केलेलं चांगलं, असं विविध भाषेत आपण त्याला म्हणत असतो. मग त्याचं उत्तर मित्रांनो जास्त मी एक्सप्लेन करत बसत नाही. व्हॉट यू डू इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट यू से, म्हणजे जे तुम्ही सांगता त्यापेक्षा करता काय ते जास्त महत्वाचं आहे. मग त्याचं उत्तर येईल 1. म्हणून प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आलं 1. डन. चलो नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 6 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन्स a sentence has been given with a blank to be filled with an appropriate article. Select the most appropriate answer to complete the sentence. आर्टिकल वर क्वेश्चन आहे, हा कशावर क्वेश्चन आहे, आर्टिकल वर क्वेश्चन, लक्षात घ्या. आता क्वेश्चन काय बघा, अ मॅन विथ ऑनर अँड इंटिग्रिटी ऑलवेज स्पीक. आता याच्यात बघा, अ मॅन विथ ऑनर अँड इंटिग्रिटी ऑलवेज स्पीक, लक्षात घ्या. ऑलवेज स्पीक डॅश 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 ट्रूथ. आता लक्षात घ्या, पहिलं जे आहे ट्रूथ, ट्रूथ हा काय आहे, हा आहे अनकाउंटेबल नाउन, म्हणजेच अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. आणि अब्स्ट्रॅक्ट नाउनच्या आधी आपण आर्टिकल वापरत नाही, हा पहिला नियम झाला. दुसरा नियम, अब्स्ट्रॅक्ट नाउन जर विशेष अर्थाने वापरलं जात असेल, अब्स्ट्रॅक्ट नाउन जर विशेष अर्थाने वापरलं जात असेल तर त्या आधी येतो द. इथे काय येणार, द. काही विशेष अर्थाने कसं झालं, आपण कोणाच्या याच्याबद्दल बोलतोय, म्हणजे अ मॅन विथ ऑनर अँड इंटिग्रिटी, या माणसाबद्दल बोलतोय आपण. ज्या माणसाला मान सन्मान आहे, ज्याच्याकडे एकनिष्ठता आहे, तो माणूस नेहमी खरं बोलतो. म्हणून येथे ट्रूथच्या आधी काय येणार, द आर्टिकल येणार. म्हणून मित्रांनो प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आलं 4. डन. बाकीचं येणार नाही. क्लिअर. चलो नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 7 बघा. In the following question, some part of the sentence may have errors. Find out which part of the sentence has an error and select the appropriate option. If a sentence is free from error, select no error. म्हणजे कशावर, कॉमन एरर हा क्वेश्चन आहे, स्पॉट द एरर वर हा क्वेश्चन आहे. तर बघा, one of the students from our college have selected for the physics Olympiad. द फिजिक्स ऑलिम्पियाड. आता याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल एरर काय ते बघूयात आपण. जेव्हा वाक्याची सुरुवात वन ऑफ, ईच ऑफ, आयदर ऑफ, ऑफ, नायदर ऑफ, एव्हरीवन ऑफ, ऑफ ने होत असते, तेव्हा यांच्यानंतर नेहमी प्लुरल नाउन येतं. यांच्यानंतर काय येतं, प्लुरल नाउन येतं. वर्ब मात्र, वर्ब काय असतं, वर्ब मात्र सिंग्युलर असतं. वर्ब मात्र काय असतं, सिंग्युलर असतं. मित्रांनो लक्षात घ्या. नायदर ऑफ, एव्हरीवन ऑफ, वन ऑफ, ईच ऑफ, आयदर ऑफ. सुरुवात वन ऑफने झाली आहे, बरोबर आहे. याच्यानंतर काय, स्टुडंट्स नाउन अनेक वचनी आलं, परंतु याच्यानंतर जे क्रियापद आहे इथे अनेक वचनी न येता
एकवचनी यायला पाहिजे होतं, म्हणजे इथे हॅज यायला हवा होता. ठीक आहे, इथे हॅज पाहिजे होता, इथे हॅव मध्ये मिस्टेक आहे. लक्षात आलं. मग आता ऑप्शन आपल्याला कुठे दिले बघा. पहिल्या ऑप्शन मध्ये मिस्टेक नाही, दुसऱ्या ऑप्शन मध्ये कॉलेज हॅवच्या ऐवजी हॅज पाहिजे होता. हॅज नको, तिथे काय पाहिजे, हॅव नको, तिथे हॅज पाहिजे. क्लिअर. मग प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आलं 2. क्लिअर. चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8 बघा. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. काय विचारलंय, करेक्ट पॅसिव्ह फॉर्म. डन. म्हणजे दिलेलं वाक्य काय असेल, ऍक्टिव्ह व्हॉइस असेल. लक्षात घ्या. ठीक आहे. डू नॉट पार्क युअर व्हेकल इन फ्रंट ऑफ माय हाऊस. डू नॉट पार्क युअर व्हेकल इन फ्रंट ऑफ माय हाऊस. आता इथे बघा सुरुवात कशाने झाली आहे, सुरुवात कशाने झाली आहे, डू नॉट पार्क. म्हणजेच हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. बरोबर आहे. याच्यात नकारदर्शक वाक्य आहे आणि याच्यात सल्ला दिलेला आहे. याच्यात काय दिलं आहे, ॲडवाईस दिलेला आहे. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण वाक्यात ॲडवाईस देतो, वाक्य डोंटने जरी सुरू झालेलं असेल तर लक्षात घ्या त्याच्यामध्ये शुड बी प्लस V3 किंवा शुड नॉट बी प्लस V3 अशी वाक्यरचना आपण कशामध्ये वापरत असतो, पॅसिव्ह मध्ये वापरत असतो. मग लक्षात घ्या त्याचा फॉर्म्युला कसा येईल, ऑब्जेक्ट प्लस शुड नॉट बी प्लस V3 अशी जे ते रचना असेल ते तुमचं उत्तर बरोबर असेल. लक्षात आलं. बघा मग माय हाऊस शुड नॉट बी पार्क्ड इन फ्रंट ऑफ युअर व्हेकल. वाक्याचा क्रम चुकलाय. आपण कशाबद्दल बोलू, काय कशापुढे पार्क करू नये, माझ्या घरापुढे तुझी व्हेकल पार्क करू नको असं बोलतोय का, व्हेकल पुढे माझं घर पार्क नको करू, तुझं घर पार्क नको करू असं बोलतोय, नाही. म्हणजेच पहिलं वाक्य इथे चुकलं आहे. दुसरं, युअर व्हेकल शुड नॉट बी पार्क्ड इन फ्रंट ऑफ माय हाऊस. युअर व्हेकल ऑब्जेक्ट आला, त्याच्यानंतर शुड नॉट बी आला, प्लस V3 आला, संपला आपला खेळ. त्याच्यानंतर उरलेला पार्ट आला, मग वाक्य बरोबर. 2 नंबरचं वाक्य बरोबर आलं. क्लिअर. तिसरं बघा, युअर व्हेकल नीड नॉट बी. नीड नॉटची तिथे गरज नाही आहे. युअर व्हेकल कुड नॉट बी, कुड नॉट नाही येणार. मी तुम्हाला काय सांगितलं, दिलेल्या वाक्यात ॲडवाईस दिलेला आहे, इथे असं करू नकोस. ठीक आहे. किंवा आपण याला सजेस्टेड असंही क्रियापद वापरलं असेल, किंवा त्याला आपण वॉन्ड इशारा दिला असंही क्रियापद वापरलं असतं. पण इथे शुड नॉट बी ही रचना दिलेली आहे, ती त्याच अनुषंगाने इक्विव्हॅलंट असते. म्हणून याचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फॉर्म काय येणार, 2 नंबरचं उत्तर येणार. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आलं 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन 4 वर्ड्स हॅव बीन गिवन आउट ऑफ विच 1 वर्ड इज इनकरेक्टली स्पेल्ड. इनकरेक्टली स्पेल्ड. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. आता इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. आता पुढे हा 9वा क्वेश्चन व्यवस्थित बघा. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, आता सगळे शब्द तुम्हाला कसे वाटतात, सारखे वाटतात. इथे शब्द दिले, गॅरंटी आहे, गिमिक्स आहे, हा गॉर्जियस आहे, गायडन्स आहे. आता इथे बघा, गॅरंटी हा जो पहिला शब्द दिलाय हा चूक आहे. याचं स्पेलिंग जर आपण बघितलं, याचं स्पेलिंग कसं आहे, याचं स्पेलिंग जे आहे गॅरंटी असं आहे. ठीक आहे. गॅरंटीचं स्पेलिंग या पद्धतीने TEE शेवटी आहे. लक्षात घ्या. म्हणजे पहिलं स्पेलिंग चुकलंय. गिमिक्स. गिमिक्स म्हणजे तुम्हाला शब्द माहीत ठेवा, जाहिरातबाजीकरिता योजलेले युक्ती, त्याला आपण ट्रिक्स असं म्हणतो. ठीक आहे ना. गॅरंटी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, गॅरंटी स्पेलिंग असे. गॅरंटीचं अर्थ होतो हमी, हवाला, खात्री, त्याला आपण प्रॉमिस किंवा सिक्युरिटी असं म्हणतो. लक्षात घ्या. पुढे तिचा गॉर्जियस हा शब्द आहे. गॉर्जियसचा अर्थ होतो ब्युटिफुल, प्लेझिंग, सुंदर, आकर्षक असा अर्थ होतो त्याचा. आणि गायडन्स, गायडन्सचा अर्थ काय होतो, ॲडवाईस ऑर डिरेक्शन, मार्गदर्शन असा त्याचा अर्थ होतो. लक्षात घ्या. मग कोणतं स्पेलिंग चुकलं होतं, पहिलं स्पेलिंग चुकलं होतं. मग प्रश्न क्रमांक 9चं उत्तर काय आलं, 1. पुढे प्रश्न क्रमांक 10 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन 4 वर्ड्स हॅव बीन गिवन आउट ऑफ विच 1 वर्ड इज इनकरेक्टली स्पेल्ड. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. आता याच्यात बघा, याचे शब्द दिले बघा, प्रॅक्टिकल, फ्लेक्झिबल, फ्लॅशी, एलिगंट. आता याच्यात बघा, पहिला शब्दाचा स्पेलिंग चुकलाय. प्रॅक्टिकलचं स्पेलिंग असं आहे. ठीक आहे. लक्षात घ्या. प्रॅक्टिकलचं स्पेलिंग कसं आहे, असं आहे. बाकीचे तिन्ही स्पेलिंग बरोबर आहेत. बरोबर. प्रॅक्टिकल म्हणजेच काय आपण म्हणतो, व्यवहार्य, त्याला आपण रिअलिस्टिक असं म्हणतो. लक्षात घ्या. असं स्पेलिंग आहे. फ्लेक्झिबल म्हणजे काय, फ्लेक्झिबलचा अर्थ होतो लवचिक, इलॅस्टिक किंवा सपल असा अर्थ होतो. फ्लॅशी म्हणजे काय, फ्लॅशीचा अर्थ होतो दिखाऊ वस्तू
किंवा भपकेबाज लोक असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे आपण त्याला हा शब्द तुम्ही लक्षात घ्या, कोणता? फ्लॅम्बॉयंट. फ्लॅम्बॉयंट हा शब्द लक्षात घ्या. म्हणजे दिखाऊपणा करणारे जे लोक असतात, जे भडक कपडे वगैरे घालतात, त्यांना आपण फ्लॅम्बॉयंट असं म्हणत असतो. हा शब्द पण लक्षात घ्या. आणि तिसरा जो शब्द आहे, चौथा शब्द आहे एलिगंट. एलिगंटचा अर्थ काय होतो? डेलिकेट, क्लासिक किंवा आपण त्याला ग्रँड असं देखील म्हणत असतो. उत्कृष्ट, मोहक, शानदार असं आपण याला म्हणत असतो. कोणाला? एलिगंटला. मग याच्यात चुकीचा शब्द कोणता होता? प्रॅक्टिकल हा शब्द मित्रांनो यामध्ये चुकलेला आहे. मग प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आलं 1. चलो नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 11 बघा. In the following question, some part of the sentence may have errors. Find out which part of the sentence has an error and select the appropriate option. If a sentence is free from error, select no error. Done? Error वर क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. My mother will gone to the market tomorrow. आता लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या लक्षात आलं असेल, माय मदर विल गॉन टू द मार्केट टुमॉरो. आता हे लक्षात घ्या, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स म्हणजे भाववाचक सहाय्यकारी क्रियापदे किंवा आवृत्तीदर्शक सहाय्यकारी क्रियापदे जे असतात किंवा अभिवृत्तीदर्शक सहाय्यकारी क्रियापदे म्हणजे एकूण 13 आहेत. शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, नीड नॉट, डेअर नॉट, ऑट टू, यूज टू. किती आहेत? 13 आहेत. याच्यानंतर क्रियापदाचं V1 म्हणजेच पहिलं रूप येत असतं, परंतु येथे काय आलं? विलच्या नंतर V3 आलेला आहे म्हणून येथे चुकलं आहे. तिथे गॉन नाही, विलच्या नंतर काय पाहिजे? लक्षात घ्या, माय मदर विल गो टू द मार्केट टुमॉरो. कारण टुमॉरो हा टाइम एक्सप्रेशन सिंपल फ्युचर टेन्स मध्ये वापरला जाणार आहे. मग तिथे विल गॉनच्या ऐवजी काय पाहिजे? विल गो असं यायला पाहिजे. लक्षात घ्या. कुठे मिस्टेक आहे? पहिल्यामध्ये तर नाही आहे, दुसऱ्यामध्ये तर नाही आहे. मग हे गॉनच्या ऐवजी इथं काय पाहिजे? गो पाहिजे. लक्षात घ्या, येथे मिस्टेक आहे. मग 11चं उत्तर काय येणार? 11चं उत्तर येणार 3. क्लिअर? चलो नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 12 बघा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. कशा प्रश्न विचारलाय? इनडायरेक्ट स्पीचवर. इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य सोडताना लक्षात घ्यायचं, वाक्याचा प्रकार कोणता आहे तो लक्षात घ्यायचा. म्हणजे स्टेटमेंट आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे किंवा ऑप्टेटिव्ह सेंटेन्स आहे. या प्रकारे आपण प्रकार लक्षात घ्यायचा. नंतर दुसरी गोष्ट त्याचा काळ बघायचा. तिसरी गोष्ट त्यामध्ये कोणती प्रोनाउन्स किंवा ॲडजेक्टिव्ह वापरले ते बघायचं. चौथी गोष्ट त्यामध्ये कोणते पॉइंटर वर्ड्स वापरले आहेत ते बघायचं. ठीक आहे. मग या रचनेनुसार आपण योग्य ते काय करत असतो? कनेक्टिव्ह घेत असतो. तर आता बघूयात, डिसाईड करूयात. जेनिफर सेड टू मी, व्हॉट कॅन आय डू फॉर युअर चाइल्ड. आता सुरुवात कशाने झाली आहे? व्हॉट कॅन आय डू फॉर युअर चाइल्ड म्हणजे हा WH क्वेश्चन आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, WH क्वेश्चन आहे. आता याचं इनडायरेक्ट करतानाचं वैशिष्ट्य काय आहे की याच्यात रिपोर्टिंग वर्ब काय येणार? आस्क्ड येणार. वाक्य जोडण्यासाठी लक्षात घ्या, वाक्य जोडण्यासाठी तोच WH वर्ड येणार. याच्यात कोणता आलाय? व्हॉट आलाय. व्हॉटनेच वाक्य सुरू होईल, पण व्हॉट नंतरची रचना कर्ता, क्रियापद, कर्म अशी असेल. बरोबर आहे. याला कनेक्टिव्ह काय येणार? व्हॉट देणार. आता इथे बघा, लक्षात घ्या. मग इथे जर दुसरं काही दिलेलं असेल, दुसऱ्या याच्यात काहीच गोष्टी दिलेल्या नाही आहेत, लक्षात घ्या. पण जे दिलेलं आहे ते बघा. जेनिफर सेड टू मी, व्हॉट कॅन आय. आता जेनिफर म्हणजेच कोण? आय. डू फॉर युअर म्हणजेच कोण? मी. हे समजायला पाहिजे आपल्याला. कोणत्या सर्वनामासाठी कोणती सर्वनामं आलेली आहेत, कोणत्या नामासाठी कोणती सर्वनामं आलेली आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे. डन. आता इथे बघा, जेनिफर आस्क्ड मी, पहिलं वाक्य बघा. जेनिफर आस्क्ड मी व्हॉट शी कॅन डू फॉर माय चाइल्ड. आता इथं कॅन आहे आणि याचं इनडायरेक्ट करताना कॅनचा कोड होतो. लक्षात घ्या, जिथे तुम्हाला व्हॉट शी कुड डू अशी रचना दिसेल ते तुमचं उत्तर असेल. लक्षात घ्या. पहिलं तर गेलं. जेनिफर आस्क्ड मी दॅट. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये कनेक्टिव्ह म्हणून कधीच दॅट येत नाही. लक्षात घ्या, हे चुकलं. हे नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या आगामी परीक्षेत तुम्हाला हे चटकन ओळखण्यासाठी लक्षात येईल, कारण तुमच्या एक्झाम ऑनलाईन होणार आहेत. लक्षात घ्या मित्रांनो. तिसरं, जेनिफर आस्क्ड मी वेदर याच्यात येणार नाही, कारण दिलेलं वाक्य काय आहे?
WH क्वेश्चन आहे. दिलेलं वाक्य हे व्हर्बल क्वेश्चन नाही आहे. व्हर्बल क्वेश्चन राहिला असतं तर कनेक्टिव्ह आपण वेदर बरोबर आला असतं, मग पुढे वाचण्यात अर्थ नाही, हे पण चुकलं. मग राहिलं काय, आलं तुमचं उत्तर. जेनिफर आस्क्ड मी व्हॉट शी कुड डू फॉर माय चाइल्ड. आता युअर साठी कोणासाठी आला होता, युअर मी तुम्हाला सांगितलं मी साठी आला होता, मग इथं काय आलं, मग तिथं काय येईल, युअरचं काय येईल, मग मी नुसारच काय येईल, मग माईल जे इथे आलेलं आहे. लक्षात आलं का. अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्या नामासाठी कोणती सर्वनामं आलेली आहेत ते महत्वाचं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, त्या अनुषंगाने प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आलं 4 करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. क्लिअर. चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक 13 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिवन विथ अ ब्लँक टू बी फिल्ड विथ अन अप्रोप्रिएट आर्टिकल. कशावर क्वेश्चन आहे, आर्टिकलवर क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर टू कंप्लीट द सेंटेन्स. आता इथे बघा, डॅश डॅश स्कूल विल शॉर्टली बी ओपन आफ्टर द क्रिसमस हॉलिडेज. आता इथं रिकामी जागा दिलेली आहे, त्याच्यात ए अँड नो आर्टिकल द यापैकी कोणतं येईल. बहुतेक मुलांना असा प्रॉब्लेम असतो, मुलांनी एक नियम वापरलेला असतो, कोणता, की स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटी, टेम्पल, मॉस्क, चर्च, हॉस्पिटल, मार्केट, कोर्ट, प्रिझन, बेड, टेबल हे शब्द जर प्राथमिक उद्देशाने वापरले जात असतील तर यांच्या आधी आर्टिकल येत नाही. प्राथमिक उद्देश म्हणजे कसा, स्कूलचा प्रायमरी उद्देश काय, शिकणे, बरोबर, टू टेक एज्युकेशन असा अर्थ आहे प्रायमरी. टेम्पलचा प्रायमरी काय, टू वर्शिप, पूजा करणे, बरोबर आहे. हॉस्पिटलचा काय, टू टेक ट्रीटमेंट. याचं काय आहे, प्रिझनचं टू पनिशमेंट किंवा पनिशमेंटसाठी, बरोबर, या गोष्टी आहे. टू पनिशमेंट किंवा पनिशमेंट ज्या असतात क्रिमिनल्स त्यांना पाठवणार, हे ठरले. मार्केटचं काय, शॉपिंग, म्हणजे ठरलेले उद्देश आहेत. या ऐवजी जर वेगळ्या अर्थाने वापरलं जात असेल तर या शब्दांच्या पुढे द आर्टिकल येतो, किंवा त्यांचा ऑलरेडी उल्लेख झालेला असेल किंवा स्पेशल रेफरन्स आपल्याला द्यायचा असेल तर आपण त्या शब्दांच्या आधी जे मी सांगितलं तुम्हाला त्याच्या आधी द आर्टिकल येतो. ठीक आहे. मग इथे काय येणार, डॅश डॅश स्कूल विल शॉर्टली बी ओपन आफ्टर द क्रिसमस हॉलिडेज, म्हणजे आपण पर्टिक्युलर स्कूल बद्दल बोलतोय, आपल्या स्कूल बद्दल बोलतो आहे, म्हणजेच येथे काय येणार, स्पेशल रेफरन्स नाही, येथे द येणार. मित्रांनो लक्षात घ्या, काय येणार, द येणार. मग प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आलं द. स्पेसिफिक रेफरन्स नाही येथे आलेला आहे, ज्याचा ऑलरेडी उल्लेख झालेला आहे त्या शाळेचा. द स्कूल, कोणती स्कूल, आमची स्कूल असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. द स्कूल विल शॉर्टली बी ओपन आफ्टर द क्रिसमस हॉलिडेज. क्लिअर. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आलं 4. प्रश्न क्रमांक 14 बघा. आता पॅराजंबलवर हा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता द क्वेश्चन बिलो, आता मी पूर्ण वाचत नाही हे, ठीक आहे. आता पॅराजंबलवर क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. आता इथं आपण बघूयात. अ ग्रुप ऑफ फ्रॉक्स वॉज ट्रॅव्हलिंग थ्रू द वुड्स. दिलेलं वाक्य काय, दिलेलं वाक्य, ग्रुप ऑफ फ्रॉक्स वॉज ट्रॅव्हलिंग थ्रू द वुड्स, म्हणजे एक बेडकांचा समूह जंगलातून प्रवास करत होता असं त्या वाक्याचा अर्थ आहे. मग दिलेले 3-4 वाक्य आहेत ते आपल्याला क्रमाने लावायचं आहे. द अदर फ्रॉग्स, द अदर आहे म्हणजेच याचा रेफरन्स असणारं दुसरं वाक्य असेल, हे स्टार्टिंगला येणार नाही. द अदर म्हणजेच पहिल्या वाक्याला रेफरन्स करून, फर्स्टला रेफरन्स करून द अदर येत असतं, मग हे स्टार्टिंगला येणार का, हे स्टार्टिंगला येणार नाही. ठीक आहे. कारण द अदर तेव्हाच येतं जेव्हा पहिल्यांचा रेफरन्स झालेला असतो. ठीक आहे. पुढे आता पी मध्ये तर स्टार्टिंगला येणार नाही, स्टार्टिंग स्टेटमेंट येणार नाही. क्यू बघा, 2 ऑफ देम फेल इनटू अ डीप पिट. बरं का. आता बघा, अ ग्रुप ऑफ फ्रॉक्स वॉज ट्रॅव्हलिंग थ्रू द वुड्स. आता त्याचा संदर्भ आला इथे, 2 ऑफ देम फेल इनटू अ डीप पिट, म्हणजे हा काय आला, हा स्टार्टिंगला येईल का, याचा रेफरन्स इमिजिएट हा दाखवतोय, याची पेअर हा दाखवतोय, म्हणजे हा काय येईल, काय येईल, हा फर्स्ट येईल, म्हणजे सुरुवात कशाने होईल, सुरुवात होईल क्यू ने. ठीक आहे. 2 ऑफ देम फेल इनटू अ डीप पिट. आता त्याच्यानंतर हे वाक्य बघायचं, द अदर फ्रॉक्स म्हणजे इतर जे हे बेडूक होते, केम टू द पिट, त्या खड्ड्याजवळ आले, अँड सॉ हाऊ डीप इट वॉज, आणि बघितलं की तो खड्डा किती खोल आहे, म्हणजेच हा पी, याची जोडी काय आली, क्यू पी झालं. आता उरलेलं जे असेल तेच शेवटी येणार. दे टोल्ड द 2 फ्रॉक्स, म्हणजे त्या 2 बेडकांना ते म्हणाले, दॅट देअर वॉज नो होप लेफ्ट फॉर देम, म्हणाले काय, की आता तुमच्यासाठी कोणतीच अपेक्षा उरलेली नाही, हे खड्डे खूप खोल आहे, तुम्हाला काय वर येता येणार नाही, तुमची वर येण्याची आशा संपली आहे, असं त्यांनी सांगितलंय. रिलेव्हंट ह्या वाक्याचा दाखवतो, म्हणजे आपला क्रम कसा येईल, क्यू पी
आर, QPR कुठे आहे? QPR कुठे आहे बघा बरं, QPR येथे आहे, लक्षात द्या. विद्यार्थी मित्रांनो, आता पुस्तकात चुकून इथं हा असा झालेला ओ झालेला आहे, क्यू नाही. काही पुस्तकात जर तुम्हाला काही आढळलं तर इमिजिएट मी तुम्हाला कृष्णा ज्या नंबरवर तुम्ही कोड पाठवणार आहात त्याच नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. पण मी शिकवताना ते तुम्हाला क्लिअर करून देतोय. जर पुस्तकात तुम्हाला असं काही आढळलं तर इमिजिएट तुम्ही फोन करायचा आहे. किंवा कधी कधी काय असतं ना, प्रिंटिंग मिस्टेक मध्ये हे राहून जातं, पण मी एक्सप्लेन करताना तुम्हाला ते सर्व सांगून देणार आहे. त्या गोष्टी लक्षात घ्या. या क्यूच्या ऐवजी तिथे काय झाला होता? ओ झाला होता. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. याचा करेक्ट क्रम काय आहे? QPR आहे. परत एकदा सांगतो, काही असेल तर डायरेक्ट कृष्णा सरांच्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला ते टाकायचं आहे. ठीक आहे, चला मग आता पुढचा प्रश्न बघूयात. मग याचं काय आलं उत्तर? याचं उत्तर आलं 3. चलो नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 15 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन द सेंटेन्स गिवन विथ अ ब्लँक इज टू बी फिल्ड इन विथ अप्रोप्रिएट प्रेपोजिशन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इट. म्हणजे हा फिलर्सवर प्रश्न आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आता हे बघा. सम इंडस्ट्री ऑफिशियल्स रिमेन अनवेअर. आपल्याला माहिती आहे अनवेअरच्या नंतर कोणता प्रेपोजिशन येतो, त्या जोड्याच आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. द पोटेन्शियल रिस्क अँड सेफ्टी मेजर्स. आता अनवेअर सोबत अनवेअर विथ येत नाही. ठीक आहे ना, अनवेअर सोबत काय विथ येत नाही, विदिन येत नाही, विथ येत नाही, फ्रॉम येत नाही. मग अनवेअर सोबत काय येतं? अनअवेअर सोबत ऑफ येतो. अनअवेअर ऑफ म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे if we don't know anything about the situation or fact at that time, we use this phrase unaware of. Unaware of means having no knowledge about it. मला लक्षात आलं. आपण त्याला काय म्हणतो? म्हणजे एखाद्या गोष्टीबाबत अनाभिज्ञ असणे, एखाद्या सिच्युएशन बाबत अनाभिज्ञ असणे, एखाद्या वस्तुस्थितीबाबत आपल्याला माहीत नसते, त्यावेळेस आपण अनअवेअर ऑफ ची माहिती नसणे, ची जाणीव नसणे, त्याबद्दल ज्ञान नसणे, त्याबद्दल अनाभिज्ञ असणे, या पद्धतीने मराठीत आपण बोलत असतो विविध वाक्प्रचार. तेच म्हणजे अनअवेअर ऑफ. क्लिअर? चलो मग प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आलं 2. पुढे प्रश्न क्रमांक 16 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन सम पार्ट ऑफ द सेंटेन्स मे हॅव एरर्स. Find out which part of the sentence has an error and select the appropriate option. If a sentence is free from error, select no error. म्हणजे कशावर क्वेश्चन आहे हा? नो एरर वर क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. स्पॉट द एरर वर आहे. ठीक आहे, लक्षात द्या. वाक्य बघा. माय ब्रदर मीट्स युअर पॅरेंट्स 2 days ago इन मुंबई. परत एकदा वाक्य वाच तुम्ही. जर आपल्याला पहिल्यांदा समजलं नसेल तर दुसऱ्यांदा परत वाक्य रीड करायचं. खरं तर अंडरस्टँडिंग आपल्याला तिसऱ्यांदा आपण ज्यावेळेस रीड करतो त्यावेळेस होत असतो. हीच अभ्यास करण्याची योग्य पद्धती मित्रांनो, आणि हे तुम्हा सगळ्यांना लागू होतं, लक्षात घ्या. ठीक आहे. माय ब्रदर मीट्स युअर पॅरेंट्स 2 days ago इन मुंबई. आता यातच दिलं बघा 2 days ago, बरोबर. 2 days ago इथे दिलेलं आहे. म्हणजे हा जो टाइम एक्सप्रेशन आहे सिंपल पास्टचा आहे. कसला? सिंपल पास्टचा हा टाइम एक्सप्रेशन आहे. सिंपल पास्टचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस O. हा V2 म्हणजेच व्हर्ब टू म्हणजेच क्रियापदचं दुसरं रूप. जसं आपण इथं म्हटलं मीट हे पहिलं रूप आहे, मेट हे दुसरं आहे, मेट हे तिसरं आहे. मग लक्षात घ्या या पद्धतीचं रूप तिथे यायला पाहिजे. तिथं जर सिंपल पास्टचं वाक्य आहे तर तिथे हे रूप यायला पाहिजे, परंतु इथे काय आलं? येथे आलं मीट्स. हे चुकलेलं आहे. मग ते ऑप्शन मध्ये कुठे दिले ते बघा. ऑप्शन मध्ये कुठे दिले? डेज ॲगो इन मुंबई. माय ब्रदर मीट्सच्या ऐवजी काय पाहिजे? मेट पाहिजे, लक्षात घ्या. कारण हे जे एक्सप्रेशन आहेत ॲगो, 2 days ago, सम टाइम ॲगो, अ शॉर्ट व्हाईल ॲगो, यस्टरडे, लास्ट नाईट, इन 2005 अशा ज्या वाक्यरचना असतात किंवा अशा टाइम एक्सप्रेशन असतात ते कशामध्ये येतात? ते सिंपल पास्ट टेन्स मध्ये येतात. आणि सिंपल पास्टचं फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. इथं V5 दिला आहे, आपल्याला काय घ्यावं लागेल? V2 घ्यावं लागेल. मीट्सच्या ठिकाणी काय यायला पाहिजे? मेट यायला पाहिजे. क्लिअर? प्रश्न क्रमांक 16चं उत्तर काय आलं मित्रांनो? 16चं उत्तर आलं 2 मीट्सच्या ऐवजी मेट पाहिजे. क्लिअर? चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक 17 बघा.
इन द फॉलोइंग क्वेश्चन द the sentence given with a blank is to be filled in with an appropriate preposition. preposition वर क्वेश्चन आहे. ठीक आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इट. सुष्मिता, आता वाक्य बघूयात आपण. सुष्मिता इज ऑल्सो व्हेरी कीन डॅश डॅश मॉडर्न फिल्म मेकर. कीन, आता इथे लक्ष द्या. आता इथे काय दिलंय? कीन प्रेपोजिशन कोणतं येईल बघा, लक्षात घ्या. कीन, आता ही कीन ऑफ नसतं, कीन फॉर नसतं, कीन विथ नसतं, कीन ऑन असतो. लक्षात घ्या. कीन ऑनचा अर्थ होतो, लक्षात घ्या, कीन ऑन ही फ्रेज आहे. कीन ऑनचा अर्थ होतो लाइकिंग किंवा इंटरेस्टेड इन असा अर्थ होतो. इंटरेस्टेड इन असा अर्थ होतो, लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या गोष्टीची आवड किंवा रस असणे असा त्या वाक्याचा अर्थ आहे. म्हणजेच लाइकिंग ऑर इंटरेस्टेड इन चा अर्थ काय? कीन ऑन आहे. मग इथे काय येणार? कीनच्या सोबत ऑन येणार, लक्षात घ्या. क्लिअर? प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आलं 1, कीन ऑन. क्लिअर? चलो नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 18 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन सम पार्ट ऑफ द सेंटेन्स मे हॅव एरर्स. आता पूर्ण वाक्य वाचत नाही मित्रांनो, कारण त्याच्यामुळेच खूप तोंड दुखून येतं वाक्य वाचून वाचून. एररचा क्वेश्चन एवढा आपण गृहीत धरायचा आहे. क्लिअर? आपला वेळही वाचेल आणि क्वेश्चन पेपर लेंदी होणार नाही. आता समजून घ्या प्लीज. आता बघा मग आता एक क्वेश्चन पेपर. ठीक आहे. आता एररवर क्वेश्चन आहे, आपण एवढंच बघायचं आहे. कशावर आहे? एररवर आहे. आता याच्यात बघा, ही हॅड लेफ्ट फॉर द स्टेशन बिफोर यू हिअर. आता इथे दिलं ही हॅड लेफ्ट फॉर द स्टेशन बिफोर यू हिअर. आता ही हॅड लेफ्ट फॉर द स्टेशन. ठीक आहे, बिफोर यू हिअर. आता याच्यात क्रम चुकला आहे. काय क्रम चुकलाय? लक्षात घ्या. अगोदरच्या वाक्यात जर परफेक्ट पास्ट असेल आणि नंतरच्या वाक्यात जर बिफोर येत असेल तर बिफोर सोबत सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट किंवा सब्जेक्ट प्लस V2 अशी रचना यायला पाहिजे. म्हणजेच सिंपल पास्ट यायला पाहिजे. अगोदर परफेक्ट पास्ट आहे, बिफोरच्या क्लॉज मध्ये सिंपल पास्ट यायला पाहिजे. परंतु इथे काय आला? बिफोर यू हिअर म्हणजे सिंपल प्रेझेंट आला. लक्षात घ्या. ठीक आहे. मग याच्याऐवजी काय पाहिजे होता? सिंपल पास्ट पाहिजे होता. यू आर हिअर किंवा यू हिअर हे वाक्य चुकलेलं आहे. इथं यू वेअर हिअर असं वाक्य पाहिजे होतं. मग ते चुकलेलं आहे. मग कोणतं चुकलं आहे आपलं? कोणतं चुकलं आहे? वाक्य कोणतं चुकलंय? यू डॅश 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 अराईव्ह हिअर. काय राहिलंय का इथं? आपलं काही राहिलंय वाटतं, असं वाटतंय मला. कारण वाक्य बघा, बिफोर यू इथं अराईव्ह राहून गेलंय मित्रांनो, समजून घ्या. अराईव्ह आहे, पण अराईव्हच्या ऐवजी आपल्याला काय पाहिजे होतं? अराईव्ड पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? अराईव्ड. सब्जेक्ट प्लस V2 अशी रचना सांगितली तुम्हाला. मग अराईव्हच्या ऐवजी काय पाहिजे होतं? अराईव्ड पाहिजे होतं. येथे मिस्टेक आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आलं 3. लक्षात घ्या, इथे अराईव्ह शब्द टाईप करायचा राहून गेलेला आहे. बिफोर यू अराईव्ह हिअर असं वाक्य आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. मी इथे अराईव्हच्या ऐवजी काय पाहिजे होता? अराईव्ड हिअर असं पाहिजे होता. डन. प्रश्न क्रमांक 18चं उत्तर काय आलं? प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आलं 3. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 19 बघा. ठीक आहे. हा म्हणजे पॅराजंबलवर क्वेश्चन आहे हा, बरोबर आहे. हा पॅराजंबलवर क्वेश्चन आहे. पॅराजंबलवर क्वेश्चन आहे बघा. अ शॉप ओनर प्लेस्ड अ साइन ऑफ बोर्ड पपीज फॉर सेल. इथं बघा, अ शॉप ओनर प्लेस्ड अ साइन बोर्ड ऑफ पपीज फॉर सेल. म्हणजे जो दुकानदार होता त्याने विक्रीसाठी कुत्रे आहेत असा बोर्ड लावला. बरोबर, विक्रीसाठी कुत्रे आहेत असा बोर्ड लावला. बरोबर. त्याच्यानं म्हणजे हे स्टार्टिंग स्टेटमेंट येईल. बरोबर, हे स्टार्टिंग स्टेटमेंट येईल. सुरुवात याच्याने झाली आहे. अ शॉप ओनर म्हणजे हा नाऊनने सुरुवात झालेली आहे. आता हा अँड आहे बरं का, हा अँड आहे. इथे अँड लगेच येणार नाही, कारण पहिली कंजंक्शन आपण जोडतो जे 2 वाक्य असतात याला रिलेव्हंट दाखवणारं ते वाक्य पाहिजे, याला रिलेव्हंट दाखवणारं ते वाक्य नाही आहे. बरोबर आहे. म्हणजेच याच्या पीच्या नंतर क्यू इमिजिएट येणार नाही. पुढे काय बघूयात आपण. हा, दिस टाइप ऑफ साइन ऑलवेज अट्रॅक्ट यंग चिल्ड्रन. बरोबर आहे. म्हणजे त्याने बोर्ड लावला होता, अशी बोर्ड लावली तर त्या बोर्डकडे मुलं अट्रॅक्ट होत असतात असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे हा काय आला? दुसरा काय आला? आर येणार. दुसरा आर येणार. बरोबर. आता पुढे अँड टू नो सरप्राईज. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय? अ बॉय सॉ द साइन अँड अप्रोच द ओनर.
एका लहान मुलाने तो किंवा त्या मुलाने तो बोर्ड पाहिला आणि तो मालकाकडे आला, पोहोचला, गेला, असा त्याचा अर्थ आहे. मग आलं का लक्षात? मग याचं क्यू कुठे येणार आहे? इथे येणार आहे. मग क्रम कसा येणार? PRQ असा क्रम जिथे असेल ते तुमचं उत्तर असेल. मग बघूया PRQ कुठे? PRQ येथे आहे, लक्षात घ्या. काय काय ठिकाणी क्यूचा ओ झालेला आहे याची नोंद घ्यावी. जिथे तुम्हाला ओ दिसेल या ऑप्शनमध्ये तिथे क्यू करून घ्यायचा मेहरबानी करून. ठीक आहे. मग प्रश्न क्रमांक 19 उत्तर काय आलं? 1 आलं. 19 उत्तर आलं 1. क्लिअर? चलो प्रश्न क्रमांक 20 बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. गिवन इडियम, ठीक आहे. इडियमवर क्वेश्चन आहे. आता इडियम काय आहे? टू प्ले डक्स अँड ड्रेक्स. टू प्ले डक्स अँड ड्रेक्स, तर याचा अर्थ होतो टू बिहेव व्हेरी इरिस्पॉन्सिबली, म्हणजे अतिशय बेजबाबदारपणे वागणे असा त्याचा अर्थ आहे. आता मी तुम्हाला मराठीत इंग्लिशमध्ये वेगळं ऑप्शन सांगितलं. पर्यायामध्ये कोणतं ऑप्शन दिलंय ते बघूयात. टू ऍक्ट क्लेवरली इन बॅड सिच्युएशन नाही येणार का? म्हणजे वाईट परिस्थितीत एकदम समजूतदारीने वागणे असा त्याचा अर्थ आहे, नाही. टू बिहेव रेकलेसली. बिहेव रेकलेसली म्हणजे बेजबाबदारपणे वागणे. बेजबाबदारपणे वागणे हे त्याचं प्रॉपर उत्तर येईल. ठीक आहे. टू चेंज ॲटिट्यूड, तुमचा ॲटिट्यूड बदलणे, नाही. टू शो फ्रेंडली नेचर, नाही. डन. मग प्रश्न क्रमांक 20चं उत्तर काय आलं? प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आलं 2. क्लिअर? चला आता 21 नंबरचा क्वेश्चन बघा. इडियम आणि फ्रेजवर आहे तो, लक्षात घ्या. आता मी सूचना वाचत नाही आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता इथे पुल समवन्स लेग, हे पण ऑलरेडी झालं. एक जी प्रश्नपत्रिका अगोदर सोडवली आपण त्यामध्ये रिकामी जागासाठी होतं की या रिकाम्या जागेचं ते काय येईल. त्यात तिथे इयर दिलं होतं, हँड दिला होता, लेग ऑप्शन दिलं होतं आणि नोज असं काहीतरी ऑप्शन दिलं होतं. तर इथं डायरेक्ट त्याचा अर्थ विचारला आहे आपल्याला. पुल समवन्स लेग म्हणजेच काय? मस्करी करणे, मस्करी करणे, जोक करणे असा त्याचा अर्थ होतो. मग इथं बघा त्याचा अर्थ काय येईल? गेट अपसेट विथ समबडी इझिली नाही येणार. जोक विथ समवन म्हणजे मस्करी करणे, मजाक करणे असा त्याचा अर्थ होतो. पुल समवन्स लेग्स या इडियमचा अर्थ काय होतो? जोक विथ समवन. तिसरं टेल समवन अबाउट युअर अचिव्हमेंट्स, नाही. ट्रस्ट समवन व्हेरी मच, नाही. प्रश्न क्रमांक 21चं उत्तर काय आलं? 2. प्रश्न क्रमांक 22 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन, आता याच्यात काय दिलंय? अपोजिट मिनिंग दिलंय. अपोजिट मिनिंग दिलंय म्हणजे दिलेल्या शब्दाचा आपल्याला काय करायचं आहे? अपोजिट. जो अंडरलाईन शब्द असेल त्याचा आपल्याला अपोजिट द्यायचा आहे. देअर हॅज बीन अ मास एक्झोडस ऑफ वर्कर्स फ्रॉम द विलेज टू द टाउन, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात कामगार लोकांचा प्रस्थान होत आहे. कुठून? गावाकडून तर शहराकडे. म्हणजे एक्झोडस हा जो शब्द आहे याचा अर्थ काय हे महत्वाचं आहे. अगोदर एक्झोडसचा अर्थ होतो मायग्रेशन. काय अर्थ होतो? मायग्रेशन, किंवा आपण त्याला काय म्हणतो? डिपार्चर. डिपार्चर असं देखील त्याला आपण म्हणतो, डिपार्चर म्हणतो, बरोबर. प्रस्थान किंवा लोंढा असं आपण म्हणत असतो. प्रस्थान किंवा स्थलांतर होणे असं देखील आपण त्याला म्हणत असतो किंवा लोंढा म्हणत असतो. लक्षात घ्या. कोणाला? आपण एक्झोडसला. तर याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला याच्यात शोधायचा आहे. डन. आता याच्यात बघा, इन्सल्टिंग म्हणजे काय? अपमानास्पद, हे येणार नाही. इन्सल्टिंग म्हणजे काय? अपमानास्पद, हे येणार नाही. आउटडेटेड म्हणजे कालबाह्य. आपण त्याला एक इंग्लिशमध्ये आला तर गटकला आणि राज्यसेवेला हा प्रश्न विचारला होता. आउटडेटेड म्हणजेच काय? ऑब्सॉलिट, कालबाह्य, आउटडेटेड, जे आता वापरत नाहीत असं म्हणजे अप्रचलित असं आपण म्हणतो. इमेजिन म्हणजे काय? इमेजिनचा अर्थ होतो गेस किंवा ॲझ्युम असं आपण म्हणतो. गेस किंवा ॲझ्युम असं म्हणत असतो. आणि अरायव्हल म्हणजे काय? प्रस्थान आहे, निघून जाणे, दुसऱ्याकडे जाणे. याचं विरुद्धार्थी काय? अरायव्हल म्हणजे आगमन आपण त्याला म्हणतो. येणे असं म्हणतो त्याला. इंग्लिशमध्ये आपण लँडिंग किंवा लँडिंग असं म्हणतो. डन. मग एक्झोडसचा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द काय आला? अरायव्हल आला. क्लिअर. प्रश्न क्रमांक 22चं उत्तर काय आलं? प्रश्न क्रमांक 22चं उत्तर आलं 4. आता प्रश्न क्रमांक 23 बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट इनडायरेक्ट फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. काय म्हटलंय? इनडायरेक्ट फॉर्म. इनडायरेक्ट फॉर्म म्हणजे दिलेलं वाक्य डायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला ते इनडायरेक्ट मध्ये करायचं आहे. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं अशा प्रकारचे जर वाक्य येत असतील तर आपण काय करायचं आहे? अगोदर त्याचं काय बघायचं आहे? दिलेल्या वाक्याचा प्रकार कोणता आहे, त्याचा काळ बघा, त्याचा सर्वनाम वगैरे कोणती आहेत, पॉइंटर वर्ड्स कोणती आहेत ते बघा. आता बघूयात. माय फ्रेंड सेड आय एम लिव्हिंग दिस सिटी टुडे फॉर माय हायर स्टडीज.
दिलेलं वाक्य हे काय आहे? दिलेलं वाक्य हे स्टेटमेंट आहे, विधानार्थी वाक्य आहे, कारण कर्त्यापासून वाक्याची सुरुवात झालेली आहे, वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप आहे, हे विधानार्थी वाक्य आहे. विधानार्थी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपण काय करतो? त्याच्यामध्ये कनेक्टिव्ह आपण दॅट घेतो, म्हणजे दॅटच आला पाहिजे, लक्षात घ्या. दुसरे जर कनेक्टिव्ह येत असतील तर ते रॉंग आहेत, लक्षात घ्या. डन. त्याच्यानंतर काय? वाक्याचा काळ भूतकाळ करतो आपण. आता कोणासाठी काय आलाय? माय फ्रेंड साठी काय आलाय? आय आलाय. आय आलाय, बरोबर आहे. माय फ्रेंड साठी आय आला आहे, मग तो इनडायरेक्ट करताना आयचा ही होईल, धिसचा दॅट होईल, टुडेचा दॅट डे होईल. फॉर माय, माय कोणासाठी आलाय? माय फ्रेंड साठी आला आहे, मग याचं प्रेपोजिशन आपलं प्रोनाउन काय होईल? हिज होईल, लक्षात घ्या. एवढंच त्याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. आता इथं बघा, माय फ्रेंड सेड दॅट ही लिव्ज, इथे काय? एम लिव्हिंगचं वॉज लिव्हिंग, जिथं ही वॉज लिव्हिंग जिथं दिसेल ही वॉज लिव्हिंग दॅट सिटी दॅट डे फॉर हायर स्टडीज असं जिथं दिसेल तेच तुमचं उत्तर असेल, लक्षात घ्या. इथं पहिलं गेलं माय फ्रेंड सेड दॅट ही इज लिव्हिंग नाही, लक्षात घ्या. कंटिन्युअस प्रेझेंट आहे तर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा कंटिन्युअस पास्ट टेन्स होईल, लक्षात घ्या. माय फ्रेंड सेड दॅट ही वॉज लिव्हिंग दॅट सिटी टुडे, आता टुडेचा दॅट डे व्हायला पाहिजे, तो इथे बदलला नाही. एकच ऑप्शन असं दिलंय जे तुम्हाला कन्फ्यूज करणार आहे. घाईघाईमध्ये मुलं हे उत्तरला क्लिक करून देतील ना, तुमचा मार्क जाईल. ऑनलाईन परीक्षेमध्ये मोस्टली असं होत असतं. हे पण गेलं. कोणतं राहिलं? काय काय बदल झाला बघा. माय फ्रेंड सेड दॅट बदल झाला. माय फ्रेंडसाठी सर्वनाम आला ही, टेन्ससाठी आला, कंटिन्युअस प्रेझेंटचा कंटिन्युअस पास्ट झाला, टुडेचं काय झालं? धिसचं काय झालं? दॅट झालं, ठीक आहे. टुडेचं काय झालं? दॅट डे झालं. फॉर मायचं काय झालं? हीच झालं. जे बदल झाले ते लक्षात आले का? सगळे बदल येथे झाले. मग प्रश्न क्रमांक 23चं उत्तर काय आलं मित्रांनो? 23चं उत्तर आलं 4, करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. क्लिअर? प्रश्न क्रमांक 23चं उत्तर आलं 4. एक एक गोष्ट बारीक आपण बघायची. पुढे प्रश्न क्रमांक 24 बघा, ठीक आहे. काय दिलंय? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाईन सेगमेंट इन द गिवन सेंटेन्स. अंडरलाईन केलेल्या शब्दाचा काय अर्थ होतो ते आपण तिथे केलेलं आहे. कधी कधी काय होतं माहिती आहे, त्याचा अर्थ लागत नाही, बहुतेक विद्यार्थ्यांचा अर्थ सापडत नाही. मग त्या कॉन्टेक्स्ट म्हणजे त्याचा काय अर्थ येईल ते आपल्याला बघायचं असतं. आता याचा बघा काय दिलेलं आहे. ही इज नॉट सम गुड लुकिंग, तो काही सुंदर दिसत नाही, दिसायला सुंदर नाही, पण बट ही हॅज अ सर्टन अट्रॅक्शन, त्याला एक विशिष्ट आकर्षण आहे, असा त्याचा अर्थ आहे. सम गुड लुकिंग, तो काही दिसायला एवढा चांगला नाही, बरोबर आहे. एक्झॅक्टली ही इज नॉट लुकिंग गुड असं आपण म्हणतो. मग समचा अर्थ काय येईल ते आपल्याला बघायचं आहे. एक्झॅक्टली येईल का? क्लिअर येईल का? ग्रेट येईल का? बेअर येईल का? एक्झॅक्टली म्हणजे काय? त्या अर्थाने, त्या सेन्सने तो आपण वापरत असतो. एक्झॅक्टली याला तो जुडेल. क्लिअर स्पष्ट नाही येणार, ग्रेट मोठा वगैरे नाही येणार. बेअर म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? बेअरचा अर्थ काय होतो? बेअरचा अर्थ होतो अनवाणी, उघडा, नेक्ट, न्यूड असं आपण म्हणत असतो. अनवाणी वगैरे, विदाऊट. बेअरचा अर्थ होतो विदाऊट, मग ते कपड्याशिवाय असो, पायदानशिवाय असो, चप्पल वगैरे आपण बेअर फूट असं म्हणतो, म्हणजे बिना चप्पल शूज वगैरे घालता. बेअरचा अर्थ अनवाणी होतो. मग करेक्ट याचं काय येईल? समचं काय येईल? एक्झॅक्टली स्पीकिंग ही इज नॉट लुकिंग गुड, ही इज नॉट गुड लुकिंग असं आपण म्हणत असतो. या समचा अर्थ येथे जुडेल, फक्त या शब्दाशी जुडतो, बाकीच्या याच्याशी जुडत नाही. प्रश्न क्रमांक 24चं उत्तर आलं 1. प्रश्न क्रमांक 25 बघा. कॉमन एररवर प्रश्न आहे हा, एररवर प्रश्न आहे, लक्षात घ्या. इतकं मी काय वाचत नाही. आता बघा, माय कोलिग विल बीइंग वर्किंग ऑन दिस प्रोजेक्ट अलॉंग विथ मी. माय कोलिग विल बीइंग वर्किंग अशी रचना नसते. विल वर्क ही रचना बरोबर आहे. विल हॅव वर्कड ही रचना बरोबर आहे. विल बी वर्किंग ही रचना बरोबर आहे 3 पैकी. पण विल बीइंग वर्किंग अशी रचना नसते का डबल V4 एकत्र येत नाही. बीइंग पण V4 आहे आणि वर्किंग पण V4 आहे. विल बी वर्किंग अशी रचना यायला पाहिजे, म्हणजे येथे चुकलं. म्हणजे हे कुठे आहे ऑप्शन मध्ये ते बघूयात. कुठे आहे बघा, येथे नाही आहे. हां, विल बीइंग, माय कलिग विल बीइंग अलॉंग विथ मी वर्किंग विथ दिस. कुठे उत्तर येईल त्याचं?
इथे उत्तर येईल. विल या बिंगच्या ठिकाणी काय पाहिजे, बी पाहिजे, लक्षात घ्या. क्लिअर. मग प्रश्न क्रमांक 25चं उत्तर आलं 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 26 बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाइन सेगमेंट इन द गिवन सेंटेन्स. द डॉक्टर एक्सप्लेन द सिच्युएशन फेअर टू द लिटल ब्रदर. फेअर, आता हा सम सारखाच शब्द इथं विचारला आहे. जर फेअर म्हटला तर फेअरचा अर्थ होतो गोरा, सुंदर, न्याय, प्रामाणिक, जत्रा, मेळा, प्रदर्शन असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे आपण फेअर रायटिंग म्हणतो स्वच्छपणे, सुवाच्यपणे असं म्हणतो, स्पष्टपणे असं देखील म्हणत असतो. एवढे अर्थ आहेत कशाचे, फेअरचे. आता यापैकी कोणता अर्थ तिथे मॅच होतो, एक अर्थ त्यातला स्पष्टपणे बोललो मी, स्वच्छपणे बोललो, सुवाच्यपणे बोललो, हे 3 शब्द बोललो. म्हणजे डॉक्टर एक्सप्लेन द सिच्युएशन फेअर टू द लिटल ब्रदर. मग या फेअरचा कोणत्या शब्दाशी ते प्रॉपर मेळ खात आहे, तर तो शब्द आहे क्लिअरली. म्हणजे याचा अर्थ असा आहे, द डॉक्टर एक्सप्लेन द सिच्युएशन फेअर टू द लिटल ब्रदर. माझ्या लहान भावाला डॉक्टरांनी परिस्थिती एकदम व्यवस्थितपणे समजावून सांगितली, असा त्याचा अर्थ आहे. मग कोणतं येईल, मग क्लिअरली इथं फेअर येईल. म्हणून प्रश्न क्रमांक 26चं उत्तर येईल 1. आता नॉर्मल येथे येणार नाही. नॉर्मल म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की ॲब्सोल्यूट म्हणजे काय, ॲब्सोल्यूटचा अर्थ होतो फुल, टोटल, कंप्लीट, एंटायर, संपूर्णपणे. म्हणजे ॲब्सोल्यूट पॉवर आपण असं म्हणतो, संपूर्णपणे किंवा निरपेक्ष सत्ता असं आपण म्हणत असतो, लक्षात येईल. ॲब्सोल्यूट म्हणजेच कंप्लीट असा अर्थ होतो बरं का, लक्षात घ्या. ठीक आहे. हे पण येणार नाही, हे पण येणार नाही. प्रश्न क्रमांक 26चं उत्तर येईल 1. क्लिअर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 27 बघा. कशावर प्रश्न दिला आहे तो, प्रेपोजिशनवर क्वेश्चन आहे. कशावर आहे, प्रेपोजिशनवर आहे. बघा मग. युअर फादर सेड टू मी कम सिट हिअर डॅश डॅश मी. तुझे वडील म्हणाले ये माझ्या जवळ बस, असं आपण म्हणतो. आता इथे 2 शब्दांमध्ये मुलं कन्फ्यूज होतील. इथे आहे बिसाइड म्हणजे च्या बाजूला, म्हणजेच त्याला आपण म्हणतो बाय द साइड ऑफ, बाय द साइड ऑफ असा अर्थ होतो याचा. आणि बिसाइड्स, या बिसाइड्सचा अर्थ होतो च्या व्यतिरिक्त, इन ॲडिशन टू असा अर्थ होतो, इन ॲडिशन टू असा त्याचा अर्थ होतो, च्या व्यतिरिक्त असा अर्थ होतो. मग येथे बिसाइड, बाय द साइड या अर्थाने योग्य प्रेपोजिशन येईल. म्हणून युअर फादर सेड टू मी कम कम सिट हिअर बिसाइड मी, लक्षात घ्या, बिसाइड मी. मग प्रश्न क्रमांक 27चं उत्तर काय आलं मित्रांनो, 3 आलं. बिसाइड्स येणार, ओव्हर नाही येणार, अवे नाही येणार. लक्षात आलं. प्रश्न क्रमांक 27चं उत्तर काय आलं मग 3, बिसाइड. क्लिअर. चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक 28 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन 4 वर्ड्स हॅव बीन गिवन आउट ऑफ विच वर्ड इज इनकरेक्टली स्पेल्ड. इनकरेक्टली स्पेल्ड याच्यावर आहे. ठीक आहे, आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आता याच्यात बघा, ऑस्टेंटेशन, ऑक्युपेशन, एक्सटेन्शन, नॅरेशन. बरोबर आहे. आता याच्यात बघा, पहिला शब्द दिला आहे ऑस्टेंटेशन. ऑस्टेंटेशनचं स्पेलिंग चुकलं आहे. ऑस्टेंटेशनचं स्पेलिंग असं आहे, ऑस्टेंटेशन असं स्पेलिंग आहे. ठीक आहे. याचा अर्थ असा होतो बघा, ऑस्टेंटेशनचा अर्थ काय होतो, शो, डिस्प्ले किंवा परेड. शो, डिस्प्ले किंवा परेड असं आपण म्हणत असतो. बरोबर. आता इथे लक्ष द्या, याचं खरं तर तुम्हाला ते शब्द लक्षात आहे. ऑस्टेंटेशन शब्द मुलांनी बघितला नसेल म्हणून मी तो एक्सप्लेन केला. त्याला दुसरं पण काय म्हणतात ते, तर याचा अर्थ असा आहे ज्ञान, कौशल्य इत्यादीचं प्रदर्शन करणे किंवा डामडोल, एखाद्या गोष्टीचं अनावश्यक प्रदर्शन, आपण त्याला ऑस्टेंटेशन असं म्हणतो. त्याचं स्पेलिंग एसच्या ठिकाणी फक्त काय पाहिजे, टी पाहिजे. लक्षात घ्या, इथं चूक आहे. ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय, कामधंदा आपण म्हणतो. एक्सटेन्शन म्हणजे विस्तार असं म्हणतो. नॅरेशन म्हणजे कथन करणे असं आपण म्हणत असतो. लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर काय येईल, 28चं उत्तर येईल 1. क्लिअर. चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक 29 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आहे. इथं पण लक्ष द्या, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आहे. याच्यामध्ये टोटल 50 क्वेश्चन्स आहेत. 10 क्वेश्चन्स हे पॅराग्राफवर आहेत, कॉम्प्रिहेन्शनवर आहेत. ठीक आहे. आता याच्यात काय दिलं बघा, आपल्याला काय सांगितलं आहे की इनकरेक्ट वर्ड आपल्याला सर्च करायचा आहे. आता इथे बघा, पहिला शब्द दिला टर्मॉइल, कॉर्डन, टॅमरिन आणि ट्रेजर. बरोबर आहे. आता टर्मॉइल शब्द बरोबर आहे, कॉर्डन बरोबर आहे,
टॅमरिन पण बरोबर आहे, पण इथं ट्रेझरचं स्पेलिंग चुकलं आहे. ट्रेझरचं स्पेलिंग कसं आहे बघा. ट्रेझरचा अर्थ होतो खजिना, एखादी गोष्ट जतन करून ठेवणे, संग्रह करणे, हां असा त्याचा अर्थ आहे. टू स्टोअर समथिंग असा त्याचा अर्थ होतो. टर्मॉइल म्हणजे काय, गडबड गोंधळ, त्याला आपण काय म्हणतो, क्षोभ म्हणतो, व्हायलन्स म्हणतो, कन्फ्युजन म्हणतो, ठीक आहे, अँझायटी म्हणतो किंवा नॉईज म्हणतो. कॉल्डर म्हणजे काय, कॉल्डर म्हणजे मोठी कढाई, अ लार्ज मेटल पॉट विथ अ लीड अँड हँडल. टॅमरिन म्हणजे काय, चिंच. टॅमरिन म्हणजे चिंच असतं ना, खातो आपण, पाणीपुरीचे रस्सा वगैरे आपण बनवतो, पाणीपुरीमध्ये जे पाणी बनवण्यासाठी चिंच टाकतो, टॅमरिन म्हणजे चिंच, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये चुकीचा शब्द कोणता होता, कारण इनकरेक्ट स्पेलिंग कोणतं होतं, हे होतं. मग प्रश्न क्रमांक 29 उत्तर काय आलं मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29 उत्तर आलं 4. क्लिअर, इनकरेक्ट वर्ड. ठीक आहे. आता आपण कसला प्रश्न आहे बघा. वी स्ट्रॉंगली बिलीव्ह दॅट गुड स्टोरीज कॅन चेंज अवर लाईव्ह पॉझिटिव्हली. सबस्टिट्यूट विचारला आहे त्या शब्दाला. आता इथे लक्षात घ्या, आता सबस्टिट्यूट कसा शोधायचा. जर सबस्टिट्यूट शोधायचा असेल तर दोन्ही वाक्य तुम्हाला केअरफुली वाचावं लागतील. तिकडे जर प्रेझेंट येत असेल तर इकडे पण प्रेझेंट यायला पाहिजे किंवा फ्युचर यायला पाहिजे. तिकडे जर पास्ट येत असेल तर इकडे देखील पास्ट यायला पाहिजे, लक्षात घ्या. आता हे बघा, वी स्ट्रॉंगली बिलीव्ड दॅट गुड स्टोरीज कॅन चेंज अवर लाईफ. आता इथं लक्षात घ्या, इथे कुठे चुकलंय लक्षात घ्या, अंडरलाईन इथे केलंय. आता वी स्ट्रॉंगली बिलीव्ड दॅट गुड स्टोरीज कॅन चेंज याच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे ना, कॅन चेंज हा काय करतोय, प्रेझेंट किंवा फ्युचरचा सेन्स व्यक्त करतोय, पण हा इथं काय येतोय, पास्ट येतोय, म्हणजेच जोडी जुळत नाही आहे. मी काय सांगितलं, प्रेझेंट किंवा फ्युचर, इथं कॅन पण फ्युचरचा सेन्स व्यक्त करतो. पास्ट पाहिजे, पण इथं पास्ट आहे परंतु इथं प्रेझेंट आहे आणि त्याला अंडरलाईन केलंय. मग हा बिलीव्ड चुकीचा आहे. बिलीव्डच्या ऐवजी तिथं करता वी आहे आणि प्रेझेंट टेन्स आपण घेतला तर इथं बिलीव्ह यायला पाहिजे, लक्षात घ्या. हा चुकलाय. कोणतं चुकलंय, मग काय यायला पाहिजे, बिलीव्ह यायला पाहिजे. लक्षात आलं, बिलीव्ह यायला पाहिजे. क्रम बघा. क्लिअर. प्रश्न क्रमांक 30चं उत्तर आलं 3. प्रश्न क्रमांक 31 बघा. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल्ड सेंटेन्स. आता पॅराजंबल आहे. कशावर आहे, पॅराजंबलवर क्वेश्चन आहे. क्लिअर, ठीक आहे. आता व्यवस्थित बघा. वन डे अ मॅन ओपनिंग अपीयर्ड इन इट. आपण तिन्ही वाक्य व्यवस्थित वाचूयात. ही वॉच्ड द बटरफ्लाय स्ट्रगलिंग टू गेट आउट ऑफ इट. तिसरं बघा, अ मॅन फाउंड अ कुकून ऑफ अ बटरफ्लाय. आता इथं बघा, अ मॅन उल्लेख कोणता पहिला येईल, अ मॅन फाउंड अ कुकून ऑफ अ बटरफ्लाय असतं ना, म्हणजे कुकून म्हणजे माहिती आहे तुम्हाला, लार्वा आपण म्हणतो, ज्याच्यातून आपण फुलपाखरू वगैरे बाहेर येत असतं ते. ठीक आहे, सापडलं त्याला. मग हे स्टार्टिंगचं वाक्य कोणतं येईल, हे तर येणार नाही, कारण हे वर्णन आहे. वन डे अ स्मॉल ओपनिंग अपीयर्ड, हे पाहिल्यानंतर हे आहे, बरोबर ना. इथे बघा, मग सुरुवात कशाने येईल, आर ने येईल. डन. त्याच्यानंतर वन डे, आता बघा हा हे झालं, फाउंड त्याला आढळलं, सापडलं, मिळालं, झालं. त्याच्यानंतर त्याला लिंक करणारं कोणतं वाक्य आहे, हे आहे. वन डे अ स्मॉल ओपनिंग अपीयर्ड इन इट. त्याच्यातून एक स्मॉल काय वर येत होता, लार्वा येत असते ना, अळी वर येत असते त्याच्यातून, कोकूनमधून. तर दुसरं काय येईल, पील. लक्षात घ्या. डन. पुढे, ही वॉच द बटरफ्लाय स्ट्रगलिंग टू गेट आउट ऑफ इट. लार्वा येत असतो, लक्षात घ्या. ही वॉच द बटरफ्लाय स्ट्रगलिंग टू गेट आउट ऑफ इट, म्हणजे क्यू काय यायला पाहिजे, तिसरा यायला पाहिजे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, म्हणजे याचा ऑप्शन कसा यायला पाहिजे, आर पी क्यू. आर पी क्यू आता कुठं आहे ते बघूयात आपण. आर पी क्यू 1 नंबरला आहे, आर पी क्यू. म्हणून प्रश्न क्रमांक 31चं उत्तर काय आलं, प्रश्न क्रमांक 31चं उत्तर आलं 1. क्लिअर. आता प्रश्न क्रमांक 32 नेक्स्ट. पुढे आता आपण काय, पॅराजंबल आहे. आपण काय आहे, पॅराजंबल आहे. ठीक आहे. आता यामध्ये बघा, द ओनली पर्सन शी डिडंट हेट वॉज हर लव्हिंग बॉयफ्रेंड. सुरुवात याच्याने होणार नाही. का,
कारण ऑलरेडी याचा संबंध कशाशी तरी यायला पाहिजे म्हणून ते येणार नाही. पुढे प्युअरली फॉर द फॅक्ट शी वॉज ब्लाइंड. प्युअरली आला इथे पहिलं वाक्य झाल्यानंतरच, म्हणजे सत्यपणे सांगायचं झालं तर फ्रँकली स्पीकिंग वगैरे हे वाक्य स्टार्टिंगला नाही आहेत. एखादी वाक्य झालेलं असेल तर त्याला ते रिलेट करण्यासाठी येत असेल. आता सुरुवात बघा मग. तिसरं वाक्य बघा. देअर वॉज अ ब्लाइंड गर्ल हू हेटेड हरसेल्फ. आता देअर ह्या इंट्रोडक्टरी सब्जेक्टने वाक्य सुरू झालं. देअर वॉज अ ब्लाइंड गर्ल हू हेटेड हरसेल्फ, बरोबर आहे. आता ह्यामध्ये बघा देअर वॉज अ ब्लाइंड गर्ल हू हेटेड हरसेल्फ, आरने वाक्य सुरुवात होईल. मग याला आणखी रिलेट करणारं वाक्य कोणतं आहे? ब्लाइंड गर्ल ही, बरं का, हे नाऊन आलं. देअर वॉज अ ब्लाइंड गर्ल हू हेटेड हरसेल्फ, एक अंध मुलगी होती ती स्वतःचा द्वेष करायची. आता या नाऊनला प्रोनाउन कुठे येते ते आता आपण बघूयात. प्युअरली फॉर द फॅक्ट शी वॉज ब्लाइंड, प्रोनाउन इथं आला, म्हणजेच हा काय आला? आरक्यू झाला. उरलं काय आता? उरलं काय? द ओनली पर्सन शी डिडंट हेट वॉज हर लव्हिंग बॉयफ्रेंड. पहिले ती स्वतःशी हेट करायची, वस्तुस्थिती अशी होती की ती स्वतःशी काय करायची? द्वेष करायची. काय करायची द्वेष? कारण ती काय होती? आंधळी होती. आणि ती कोणाचा द्वेष करत नव्हती? तिचा बॉयफ्रेंड होता त्याचा द्वेष करत नव्हती. मग हे वाक्य यायला पाहिजे तिचं आरक्यूपी. आरक्यूपी हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 32चं उत्तर आलं आरक्यूपी 3. क्लिअर? मग प्रश्न क्रमांक 33 बघा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे वाक्य दिलेलं कोणतं असेल? पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असेल. लक्षात घ्या. द वॉल ऑफ दिस माउंटेन इज बिंग पेंटेड. इज बिंग पेंटेड म्हणजे चालू वर्तमान काळातलं वाक्य आहे. बाय सम गुड पेंटर्स. बाय सम गुड पेंटर्स. बाय सम गुड पेंटर्स हा करता ठेवून पुढे अनेक वचनी क्रियापद घ्यायचं आहे आपल्याला, तेव्हा ऍक्टिव्ह व्हॉइस प्रॉपर होईल. आता इथे बघा. सम गुड पेंटर्स अशी सुरुवात यायला पाहिजे. त्याच्यानंतर अनेक वचनी क्रियापद यायला पाहिजे चालू वर्तमान काळातलं. द वॉल सम गुड पेंटर्स पेंटेड. पेंटेड इथं V2 आला म्हणून वाक्य चुकलं. आपलं कंटिन्युअस प्रेझेंट आहे ना. पुढे सम गुड पेंटर्स आर पेंटिंग द वॉल ऑफ दिस मॉन्युमेंट. आलं का? सम गुड पेंटर्स सब्जेक्ट आला, आर पेंटिंग वर्ब आला. ठीक आहे. द वॉल ऑफ धिस मॉन्युमेंट. द वॉल हा ऑब्जेक्ट पार्ट आला, रेस्ट पार्ट आहे त्याच्यात. आलं का? मग सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट म्हणजेच हा काय झाला? ऍक्टिव्ह व्हॉइस झाला. मी तुम्हाला सांगितलं होतं की ऍक्टिव्ह व्हॉइस शोधताना आपल्याला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स ज्याची सुरुवात सम गुड पेंटर्सने होईल, त्याच्यानंतर अनेक वचनी क्रियापद येईल, नंतर त्याच्यानंतर V4 येईल. अनेक वचनी क्रियापद आला आर, नंतर V4 आला, नंतर ऑब्जेक्टचा पार्ट येईल. क्लिअर? मग प्रश्न क्रमांक 33चं उत्तर काय आलं? 3 आलं. हे पण नाही येणार, लक्षात घ्या, कारण इथं हॅव बीन आहे. क्लिअर? चलो. प्रश्न क्रमांक 34 बघा. हा आर्टिकलवर क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन कशावर आहे? आर्टिकलवर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. जॉन कॉनर इज डॅश डॅश फिक्शनल कॅरेक्टर. आता लक्ष द्या. कॅरेक्टर नाऊन आहे, फिक्शनल ॲडजेक्टिव्ह आहे, कॅरेक्टर एकवचनी आहे म्हणून इथे येईल. ठीक आहे. John Connor is a fictional character and the main protagonist of the Terminator is franchise. हे आहे. मग इथे फक्त कोणतं आर्टिकल येईल? ए आर्टिकल येईल. आर्टिकलच्या नियमानुसार बघा आपल्या पुस्तकात डिटेलमध्ये दिले, हे येईल. डन. प्रश्न क्रमांक 34चं उत्तर आलं 1. प्रश्न क्रमांक 35 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन अपोजिट आहे, लक्षात घ्या. अपोजिट वर्ड आपल्याला सर्च करायचा आहे. क्लिअर? आता वर्ड दिला ॲल्युअर. ॲल्युअरचा अर्थ काय होतो? ॲल्युअरचा अर्थ होतो टू अट्रॅक्ट, चार्म, टेम्पटेशन. म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो आपल्या भाषेत शब्द लक्षात घ्या, याचे तुम्ही समानार्थी लक्षात घ्या. अट्रॅक्शन आपण म्हणतो, आणखी याला आपण चार्म असं देखील म्हणतो, किंवा त्याला आपण टेम्पटेशन असं देखील म्हणत असतो, लक्षात घ्या. डन. टेम्पटेशन म्हणजेच मोह, आकर्षण, भुलावणे, एखादं लालूच देऊन एखाद्या गोष्टीकडे आकर्षित करणे, असे विविध अर्थ ह्या ॲल्युअरचे होत असतात. आणि या ॲल्युअरचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारला आहे.
डन. आता हे रिवाइंड म्हणजे काय? गुंडाळणे. आपण त्याला रिव्हर्स म्हणतो. फीत वगैरे गुंडाळणे है ना, चित्रफीत किंवा ध्वनिफीत गुंडाळणे, त्याला आपण रिव्हर्स असं म्हणत असतो. पुढे रिपल्सचा अर्थ काय होतो? हे ॲल्युअर अट्रॅक्शन आहे, तर हे काय आहे? डिस्ट्रॅक्शन आहे. लक्षात घ्या. काय आहे? हे अट्रॅक्शन आहे, तर हे काय? डिस्ट्रॅक्शन आहे. किंवा रेजिस्ट आहे, लक्षात घ्या. किंवा हेट आहे है ना, हे आकर्षित करतं, तर हे प्रतिकर्षित करतं. एखाद्या गोष्टीचं आपल्याला करावंसं वाटतं आणि हा किळसवाना असतो. आलं का लक्षात? म्हणजे ॲल्युअर आणि रिपल्स हे एकमेकाचे विरुद्धार्थी शब्द आहेत. हे एकमेकाचे काय आहेत? विरुद्धार्थी शब्द आहेत. अट्रॅक्ट म्हणजे याचा समानार्थी शब्द आहे. अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित करणे, हा याचा समानार्थी आहे. अडॉप्ट म्हणजे दत्तक घेणे, स्वीकारणे, हा शब्द आहे. याचा अर्थ ऍक्सेप्ट किंवा अप्रूव्ह असा आहे. ऍक्सेप्ट किंवा अप्रूव्ह असा आहे. लक्षात घ्या. स्वीकारणे, दत्तक घेणे असं आपण म्हणतो. मग ॲल्युअरचा विरुद्धार्थी शब्द काय? रिपल्स. क्लिअर? प्रश्न क्रमांक 35चं उत्तर आलं 2. प्रश्न क्रमांक 36 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन काय करायचं आपल्याला? बेस्ट सबस्टिट्यूट काय आहे त्या फ्रेजचा ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. समवन हू इज शाय, क्वाइट अँड प्रेफर्स टू स्पेंड टाइम अलोन. जो अतिशय लाजरा बुजरा आहे, शांत आहे आणि मोस्टली त्याला काय पसंत आहे? एकट्यामध्येच वेळ घालवणं पसंत आहे, त्याला आपण काय म्हणत असतो? त्याला आपण अंतर्मुखी व्यक्तिमत्व असं म्हणतो. आत्मरत व्यक्ती असं त्याला म्हणत असतो. डन. मग आता इथं दिलंय बघा एक्स्ट्रोवर्ट म्हणजे काय? एक्स्ट्रोवर्ट हा काय असतो? आउटगोईंग पर्सन असतो. आउटगोईंग पर्सन म्हणजे बाहेरील गोष्टीत जास्त रमणारा. आउटगोईंग पर्सन बाहेरील गोष्टीत जास्त रमणारा असतो. किंवा आपण त्याला काय म्हणतो? मिंगलर म्हणजे काय? मिसळणारा. मिंगलर म्हणजे काय? इतरांमध्ये मिसळणारा असतो. कोण? एक्स्ट्रोवर्ट. त्याला बहिर्मुख असं म्हणत असतो आपण. बहिर्मुखी असं म्हणत असतो. लक्षात आलं? आता पुढे फॅटलिस्ट म्हणजे काय? फॅटलिस्ट म्हणजे अ पर्सन हू बिलीव्स इन फेट म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? दैववादी किंवा प्रारब्धवादी. आता मी मराठी शब्द लिहित नाही, लक्षात घ्या. दैववादी किंवा प्रारब्धवादी. आता पुढचं आहे फॅस्टिडियस म्हणजे काय? हा अतिशय चिकित्साखोर असतो, अति चोखंदळ असतो. अ पर्सन हू इज हार्ड टू प्लीज म्हणजे त्याला खुश कसं करावं हे समजतच नाही असा तो व्यक्ती असतो, तो असतो फॅस्टिडियस असतो. लक्षात आलं? त्याला अति चोखंदळ असे देखील म्हणतात. हार्ड टू प्लीज म्हणजे खुश करण्यास अवघड असा. आणि जो पुढचा शब्द आहे कोणता? जो हा आहे कोणता आहे तो? इंट्रोवर्ट म्हणजे अंतर्मुखी व्यक्ती, आत्मरत असणारी व्यक्ती, जास्त इतरांमध्ये न मिसळणारी व्यक्ती. समवन हू इज शाय, क्वाइट अँड प्रेफर्स टू स्पेंड टाइम अलोन इज कॉल्ड इंट्रोवर्ट. डन. प्रश्न क्रमांक 36चं उत्तर आलं 4. क्लिअर? प्रश्न क्रमांक 37 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन द सेंटेन्स गिवन विथ अ ब्लँक इज टू बी फिल्ड in with an appropriate preposition. Select the most appropriate option to fill in. आता preposition वर क्वेश्चन आहे. कशावर आहे? preposition वर आहे. लक्षात घ्या. मेलिंडा इथे काय दिलं बघूयात. मेलिंडा इज व्हेरी कॉन्शियस dash the need for the greater scrutiny of these matters. स्क्रुटिनीचा अर्थ होतो म्हणजे छाननी वगैरे करणे, तपासणी करणे असा त्याचा अर्थ. मेलिंडा इज व्हेरी conscious dash the need for the greater scrutiny of these matters. आता कॉन्शियस सोबत येतो ऑफ. कॉन्शियस ऑफ म्हणजेच त्याला आपण म्हणतो अवेअर ऑफ मीन्स टू हॅव नॉलेज ऑफ समथिंग. ची जाणीव असणे याला आपण काय म्हणतो? ची जाणीव असणे, सचेतन असणे. हॅव्हिंग नॉलेज ऑफ समथिंग असं म्हणतो. हॅव्हिंग नॉलेज ऑफ समथिंग असं आपण त्याला म्हणत असतो. डन. कशाला? कॉन्शियस ऑफला. इथं कोणतं प्रिपोजिशन येणार? ॲट येणार का? नाही येणार. विदिन येणार का? नाही येणार. ऑफ येणार. फ्रॉम येणार नाही. मग प्रश्न क्रमांक 37चं उत्तर आलं 3. क्लिअर? ह्या गोष्टी पण लक्षात घ्या, पुढे तुम्हाला खूप या कामात येणार आहे. वोकॅब्युलरी मी 4ही का सांगतोय? प्रिपोजिशन आलं तर त्याचा अर्थ काय सांगतोय? कारण हे जर पुढे हेच विचारलं तुम्हाला अवेअर ऑफ म्हणजेच कॉन्शियस ऑफ.
लक्षात आलं? त्या पद्धतीने लक्षात घ्या. क्लिअर? चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक 38 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन्स अ सेंटेन्स हॅज बीन गिवन विथ अ ब्लँक टू बी फिल्ड विथ अन ॲप्रोप्रिएट आर्टिकल. कशावर क्वेश्चन आहे? आर्टिकलवर आहे. क्लिअर? बघूयात आता. राजीव रिटर्न हिज होम आफ्टर वॉकिंग फॉर डॅश डॅश आर. आता याचा उच्चार बहुतेक मुलं हवर असं करतात. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एच सायलेंट असतो. एचच्या नंतर काय मग ओ आहे. ओ काय आहे? स्वर आहे. मग स्वरनुसार आपण काय घेतो? ॲन घेतो. ॲन कुठे? मग ॲन आहे येथे. हा सायलेंट एचचा नियम आहे आर्टिकलचा, लक्षात घ्या. मग प्रश्न क्रमांक 38चं उत्तर काय आलं? 2 आलं. क्लिअर? चलो प्रश्न क्रमांक 39 बघा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट the underlined segment in the given sentence. Some short stories about life can definitely teach us some very lessons. म्हणजे आपल्याला काय शिकवतात? इम्पॉर्टंट लेसन शिकवतात, व्हॅल्युएबल लेसन शिकवतात असं आपण म्हणतो. काही स्टोरी आपल्या लाईफमध्ये आपल्याला खूप मोठा धडा देऊन जातात, काही महत्त्वाच्या सूचना देऊन जातात, चांगले सल्ले देऊन जातात, मौल्यवान सल्ले देऊन जातात असं आपण म्हणतो. व्हॅरीचा अर्थ इथे फेअर येणार नाही, व्हॅल्युएबल येईल. काय येईल? व्हॅल्युएबल येईल. जस्टली नाही येणार. ठीक आहे? ऑनेस्टली नाही येणार. मग लक्षात घ्या, या फेअरचा अर्थ इथं काय? भाडे. फेअर. हा, इथं लक्षात घ्या. प्रवासाचे भाडे. हा फेअर, हा फेअर लक्षात घ्या. ओमोनिम्स आहेत दोन्ही. फेअर म्हणजे प्रवासाचे भाडे किंवा प्रगती करणे असा त्याचा अर्थ आहे. व्हॅल्युएबल म्हणजे मौल्यवान. जस्टली म्हणजे काय? न्यायीपणे, योग्य रीतीने, वाजवीपणे असा त्याचा अर्थ आहे. आणि ऑनेस्टली म्हणजे प्रामाणिकपणे, खरोखरच न्यायसंगत पद्धतीने असा त्याचा अर्थ होतो. मग मित्रांनो, इथं व्हॅरीचा अर्थ आहे व्हॅरी लेसन्स म्हणजेच व्हॅल्युएबल लेसन्स असा त्याचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 39चं उत्तर आलंय 2. क्लिअर? नेक्स्ट प्रश्न क्रमांक 40 बघा. आता याच्यात दिले बघा, दिलेलं वाक्य आपल्याला म्हणजे व्हॉइसवर वाक्य. दिलेलं वाक्य आपल्याला काय? पॅसिव्ह व्हॉइस आहे. याचं आपल्याला काय करायचं आहे? ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. काही हरकत नाही. पॅसिव्ह व्हॉइस बघायचं व्यवस्थित कोणत्या याच्यात आहे. सम ग्रेट नॉवेल्स वेअर रिटन. वेअर रिटन आहे म्हणजेच आपला ॲक्टिव्ह व्हॉइस सिंपल पास्ट टेन्समध्ये आलं पाहिजे. म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट अशी जे ते रचना असेल ते तुमचं उत्तर असेल. लक्षात घ्या. सम ग्रेट नॉवेल्स वेअर रिटन बाय विल्यम शेक्सपियर. म्हणजे रचना कशी यायला पाहिजे? सुरुवातीला काय येईल? सब्जेक्ट येईल. वेअर रिटनच्या ऐवजी काय येईल? रोट येईल. हा, आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट काय येईल? सम ग्रेट नॉवेल. म्हणजे विल्यम शेक्सपियर रोट सम ग्रेट नॉवेल्स असं जे ते उत्तर असेल ते तुमचं उत्तर असेल. बघूयात मग. विल्यम शेक्सपियर रोट सम ग्रेट नॉवेल्स आलं का? मग याचं पहिलंच उत्तर आलं. ठीक, बाकीचं काहीच अर्थ नाही. पुढे आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचे जे आहेत हे कॉम्प्रिहेन्शन्स आहेत. आता कॉम्प्रिहेन्शन मी तुम्हाला सांगितलं होतं कॉम्प्रिहेन्शन सोडवण्यासाठी काय करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्रिहेन्शनमध्ये तुम्ही अगोदर प्रश्न वाचायचे आहेत. प्रश्न वाचताना त्याच्यातले कीवर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत आणि तेच आपण पॅसेजमध्ये कीवर्ड उत्तरे शोधताना त्यांचा वापर करायचा. या पद्धतीने तुम्हाला 3 उत्तरं सहज मिळतात. 4थं उत्तर हे कशावर असतं? इन्फरन्सवर असतं. 5वं उत्तर हे टायटलवर असतं किंवा व्होकॅब्युलरीवर असतं. तर या पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचे आहेत. याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेत मी ते प्रश्न एक्सप्लेन केलेले नाही, ते तुम्हाला दिलेत प्रॅक्टिससाठी, ते तुम्ही सोडवायचे आहेत. त्याची उत्तरं तुम्हाला मी बोल्ड करून दिलेले आहेत. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे लेक्चर तुम्हाला कळलं असेल अशी अपेक्षा करतो आणि हे लेक्चर संपवतो. धन्यवाद.